Namaste student, I am Sirsat madam from Sani Guruji Nivasi Vidyalaya Kids. This video is for class 6 and subject is science and name of lesson is simple machines. This is 12th lesson. साधी यंत्रे याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. Look at this picture. Certain devices are used to accomplish certain tasks more easily. Name the devices and discuss how they help. या चित्रामध्ये काही साधनं आहेत. त्या साधनाच्या सहाय्याने काम करत व त्या साधनांची नावं सांगा बरं. सच डिव्हायसेस विच आर यूज्ड टू गेट मोर वर्क डन इन लेस टाईम अँड लेस एफर्ट्स आर कॉल्ड मशीन्स. म्हणजे कमी वेळेत कमी श्रमाने पण अधिक कामे व्हावीत यासाठी जी साधने वापरली जातात त्यांना काय म्हणतात? मशीन्स म्हणजेच यंत्रे. लुक ॲट दिस पिक्चर. द नेल कटर, the bottle opener, the wheel used to push the load show in the picture are all machines. ह्या सगळ्या काय आहेत? मशीन्स आहेत. They have only one or two parts. त्यांना एक किंवा दोन भाग आहेत. And simple and easy structure. यांची साधी मांडणी आहे. यांची रचना अगदी सोपी आहे. Such machines are called simple machines. अशा पद्धतीच्या ज्या साध्या रचनेच्या मशीन्स असतात त्यांना साधी यंत्रे असे म्हणतात. Simple machines can be handled easily. त्या सहजतेने हाताळता येतात. देअर आर लेस चान्सेस ऑफ दीज मशीन्स ब्रेकिंग डाऊन आर गेटिंग डॅमेज्ड. अशा प्रकारची यंत्रे बिघडण्याची किंवा खराब होण्याची शक्यता फार कमी असते. वी यूज मेनी सच मशीन्स इन आवर डे टू डे लाईफ्स. अशा पद्धतीची यंत्रे आपण दैनंदिन आयुष्यात भरपूर प्रकारची वापरत असतो. लुक ॲट दिस पिक्चर. व्हॅरियस मशीन्स, इथं विविध यंत्र दाखवलेली आहेत पण हे सिम्पल मशीन्स नाही आहेत. मग काय आहेत? दीज मशीन्स हॅव मेनी पार्ट्स विच कॅरी आउट मेनी प्रोसेस फॉर कम्प्लिटिंग अ टास्क. म्हणजे एक काम करण्यासाठी याच्यामध्ये काय केलेलं आहे? एक काम पूर्ण करण्यासाठी त्यात अनेक प्रक्रिया होत असतात. समजा हे मिक्सर आहे, याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कुट्टा बारीक करायचा आहे, शेंगदाणे बारीक करायचे, तर फक्त ती प्रोसेस करण्यासाठी याच्यामध्ये काय केलेलं असते? वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स आणि त्याची गुंतागुंतीची रचना केलेली असते. त्यासाठी या यंत्रामध्ये अनेक भाग एकमेकांशी जोडलेले असतात. दीज मशीन्स आर कॉल्ड कॉम्प्लेक्स मशीन्स. गुंतागुंतीची रचना असते म्हणून याला गुंतागुंतीची यंत्रे असे म्हणतात. सम ऑफ द पार्ट्स ऑफ सच कॉम्प्लेक्स मशीन्स आर ॲक्च्युअली सिम्पल मशीन्स. यातीलच गुंतागुंतीच्या यंत्रामधीलच काही यंत्रे जी असतात ती अगदी साधी यंत्रेच असतात. साध्या यंत्राचा याच्यामध्ये वापर केला जातो. द स्ट्रक्चर ऑफ कॉम्प्लेक्स मशीन्स इज कॉम्प्लिकेटेड. अगदी गुंतागुंतीची रचना असते ह्या कॉम्प्लेक्स मशीन्सची. इन आवर डे टू डे लाईफ वी यूज सिम्पल ऑर कॉम्प्लेक्स मशीन डिपेंडिंग अपॉन द टास्क. आपण दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या आयुष्यामध्ये आपल्या कामावरती अवलंबून कशा प्रकारचं काम आहे त्यावरती अवलंबून आपण अशा प्रकारच्या कॉम्प्लेक्स मशीनचा वापर करत असतो. टू बी कॅरीड आउट अँड द टाईम अँड द एफर्ट्स रिक्वायर्ड टू डू इट. म्हणजे आपल्याला श्रम, वेळ याचा विचार करून आपण साधी यंत्रे तसेच गुंतागुंतीची यंत्रे यांचा वापर करत असतो. लेट्स लर्न अबाउट द सिम्पल मशीन्स. चला आपण साध्या मशीन यंत्राविषयी माहिती घेऊया. अँड इन्क्लिनड प्लेन्स म्हणजे उतरण. ही जी इथं लावलेली फळी आहे त्याला उतरण असं म्हणतात. अ हेवी ड्रम इज टू बी लोडेड ऑन टू अ ट्रक. हा वजनदार पिंप आपल्याला ट्रकमध्ये कसा करायचा आहे? चढवायचा आहे. रवी चूज द प्लँक ए. रवीने ह्या अशा पद्धतीच्या उतरणीची निवड केली ट्रकमध्ये पिंप चढवण्यासाठी. व्हाईल हमीद चूज द प्लँक बी. हमीदने मात्र ही अशी एकदम थोडीशी सरळ असलेल्या उतरणीची निवड केली. राही डिड नॉट यूज अ प्लँक ॲट ऑल. राहीने मात्र कशाच पद्धतीचं कोणतीच उतरण वापरली नाही. ए पद्धतीची नाही, बी पद्धतीची नाही. तिचा पिंप इथेच आहे. मग आता याच्यावरती काही प्रश्न आहेत त्याचा अभ्यास करूया. हू वूड फाइंड द ड्रम हेवीएस्ट टू लोड. याच्यामध्ये सगळ्यात जास्त कोणाला जड जाईल पिंप गाडीमध्ये चढवण्यासाठी? कोणाला जाणार आहे? राहीला जड जाणार आहे. राहीकडं उतरणच नाही आहे, मग ती उचलून ठेवणं अवघड आहे तिच्यासाठी. हू वूड फाइंड इट लाईटेस्ट. हे चढवणं सगळ्यात सोपं कोणाला जाणार आहे? रवीला जाणार आहे. विच वन ऑफ द प्लँक ए अँड बी इज लॉंगर. कोणती उतरण लांब आहे? ए आहे का बी? ए उतरण लांब आहे.
विच वन हॅज अ स्टिपर स्लोप, अशी लांब कोणाला उतार आहे जास्त, चढाव याच्यापैकी चढाव कोणाचा अधिक आहे, एकदम करळ उतार कोणाचा आहे, हमीदचा. व्हॉट कॅन बी कन्क्लूड फ्रॉम दिस, याच्यावरून तुम्हाला काय लक्षात येईल बरं, काय येईल, इफ अ स्लॅन्टिंग प्लेन इज युज्ड टू लिफ्ट अ वेट वी हॅव टू बिअर लेस ऑफ द वेट अँड लिफ्टिंग इट बिकम्स इझियर. म्हणजे वजन उचलण्यासाठी तिरपी फळी, टेकवलेली फळी जर वापरली तर आपल्याला कमी वजन पेलावं लागतं आणि वजन चढवणं हलकं जातं तिरप्या फळीने. सच फ्लँक इज कॉल्ड अन इन्क्लिन्ड प्लेन्स. अशा पद्धतीच्या फळीलाच उतरण असे म्हणतात. याला काय म्हणतात, उतरण असे म्हणतात. म्हणजेच काय, याचा अर्थ असा होतो की उतरणीचा चढाव जितका कमी तितकेच वजन कमी जाणवते. हे पहा इथं जेवढी उतरणीचा काय म्हणायचं चढाव, इथं उतार जितका जास्त असते तितकं आपल्याला ड्रम चढवणं किंवा कुठलीही गोष्ट चढवणं सोपं जातं. परंतु उतरण लांबीला जास्त असते. अशा वेळी काय होते, ही जी असते इन्क्लाइन्ड प्लेन ही लांबीला कशी असते, जास्त असते आणि ज्या ठिकाणी ती कशी असते, छोटी असते. उतरणीचा चढाव जितका जास्त तितकीच तिची लांबी कमी असते. जितका चढाव जास्त तितकी तिची लांबी कमी. आणि मग त्यावेळेला काय होतं, परंतु आपल्याला अधिक वजन पेलावं लागतं, जास्त वजन पेलावं लागतं त्याला ढकलण्यासाठी. हे काय आहे, काय म्हणायचं त्याला, उतरण, इन्क्लिन्ड प्लेन. द स्क्रू ॲज अन इन्क्लिन्ड प्लेन. स्क्रूची रचना कशा पद्धतीची उतरणीसारखी आहे आपण त्याचा अभ्यास करूया. कट आउट अ ट्रँग्युलर पीस ऑफ पेपर. एक त्रिकोणी आकाराचा कागद कापा. ABC ड्रॉ अ रेड लाईन अलॉंग द एज ऑफ AC. त्याला काय नाव द्या, या ट्रँग्युलर पेपरला ABC. आणि त्याच्यानंतर जी त्याची AC बाजू असेल त्या बाजूला काय करा तुम्ही, लाल रंगाची लाईन वाढा. कुठल्या बाजूला, AC ला. रोल दिस पेपर अराउंड अ पेन्सिल ॲज शोन इन द पिक्चर. अशा पद्धतीने हे पेन्सिलच्या भोवती हे ABC त्रिकोण काढल्यानंतर ही AC लाईन आपण लाल रंगाने रंगवली आणि हा याच्या भोवती गुंडाळला पेन्सिलच्या भोवती. द इन्क्लिन्ड साइड AC ऑफ द ट्रायंगल डिसेंडिंग ग्रॅज्युअली फ्रॉम A to C. मग काय होणार आहे, अ पासून क पर्यंत ही या त्रिकोणाच्या उतरणीसारखी बाजू हळूहळू आपल्याला दिसेल. अ पासून क पर्यंत ही अशी उतरणीची बाजू, ए पासून सी पर्यंत उतरत उतरत उतरत. द थ्रेड्स ऑन अ स्क्रू आर मेड इन द सेम वे. स्क्रूची रचना, स्क्रूवरील हे जे थ्रेड्स असतात, अट्या असतात, त्याची रचना देखील सेम या ट्रँग्युलर पेपर सारखीच असते. कशी, त्याच्यामुळं तर दॅट इज व्हाय वेन अ स्क्रू इज फिटेड इन वूड इट गोज इन ॲज इट इज गोईंग डाऊन ॲज इन्क्लिन्ड प्लेन. म्हणजेच स्क्रू जेव्हा लाकडावरती फिट्ट केला जातो तेव्हा तो मध्ये जाताना अगदी उतरणीसारखा जातो, गोल गोल गोल, तिरपा तिरपा तिरपा, फिरत 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 मध्ये चाललेला असतो. Therefore, less force is required to fit a screw than a hammer a nail. खिळ्या ठोकण्यापेक्षा स्क्रू बसवणं त्यामुळं तर कमी शक्तीचा वापर करून आपण ते करू शकतो. त्याला जास्त आपल्याला बलाचा वापर करावा लागत नाही. इन अदर वर्ड्स, अ स्क्रू इज लाईक अ रोल्ड ऑफ इन्क्लिन्ड प्लेन मेड ऑफ अन आयर्न स्ट्रिप. म्हणजे लोखंडी पट्टीची गुंडाळलेलीच उतरण, अशा पद्धतीचीच रचना कशाची असते, स्क्रूची असते. आता आपण पाहिलं की स्क्रू हा इन्क्लिन्ड प्लेनचंच उदाहरण आहे, म्हणजे एक उतरणीचा प्रकार आहे. त्याच्या भोवती असणाऱ्या आट्या ज्या आहेत त्या काय आहेत, एक लोखंडी स्ट्रिपच आहेत जी इन्क्लिन्ड प्लेनपासून बनलेली असते. त्यामुळे हा स्क्रू लाकडामध्ये ठोकणं सहजासहजी किंवा ह्याच्यापेक्षा खिळ्यापेक्षा ठोकणं सोपं असतं. आता पाहूया आपण घाट. अ विंडिंग रोड और अ घाट दॅट गोज अप अ माउंटेन इज ऑल्सो लाईक अन इन्क्लिन्ड प्लेन. घाट म्हणजेच डोंगराच्या भोवताली असणारा रस्ता, डोंगरावरती चढण्यासाठी किंवा डोंगर उतरण्यासाठी त्याचा वापर केला जातो. मग तो पण एक प्रकारची काय आहे, उतरणच आहे. कशी, व्रॅप्ड अराउंड द माउंटेन. तो कशा भोवती गुंडाळलेला असतो, डोंगराभोवती गुंडाळलेला असतो. इट हेल्प्स बिग व्हेकल्स टू क्लाइंब अप अँड डाऊन द माउंटेन इझिली.
मोठ्या आणि जड वाहनांना, अवजड वाहनांना डोंगर पार करण्यासाठी, सहजासाठी चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी या घाटाच्या रस्त्याचा वापर केला जातो. ती एक प्रकारची उतरणच आहे. ऑब्झर्व अँड डिस्कस, निरीक्षण करा आणि चर्चा करा. 2 routes, नेमली अ पाथवे अँड अ रूट आर अवेलेबल टू क्लाइंब द माउंटेन शोन इन द पिक्चर. या चित्रामध्ये दाखवलेलं आहे की पाऊल वाट आहे ही आणि हा घाटाचा रस्ता आहे. तर मग काय झालं, मग आता तुम्ही काय करायचं आहे की डोंगर माथ्यावर चढण्यासाठी तुम्हाला 2 मार्ग आहेत. तर त्या 2 मार्गापैकी लागणारा वेळ, लागणारी ताकद आणि तुमची सोय कुठल्या प्रकारे, कुठल्या रस्त्याने चांगल्या प्रकारे होऊ शकते याची तुम्ही तुलना करायची आहे. मग आता तुम्ही काय करायचं आहे की डोंगर माथ्यावर चढण्यासाठी तुम्हाला 2 मार्ग आहेत. तर त्या 2 मार्गापैकी लागणारा वेळ, लागणारी ताकद आणि तुमची सोय कुठल्या प्रकारे, कुठल्या रस्त्याने चांगल्या प्रकारे होऊ शकते याची तुम्ही तुलना करायची आहे.